जालन्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। मंठा तालुक्यातील देवठाणा गावाजवळ पूल हा मुसळधार पावसामध्ये वाहून गेलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, अनेकदा मुसळधार पाऊस होतो आणि पूल वाहून जातात, अशा घटना घडत असतात आणि तशीच घटना जालन्यामध्ये सुद्धा घडलेली आहे। मुसळधार पाऊस सध्या होतोय आणि यामध्ये पूल वाहून गेलेला आहे। मंठा तालुक्यातल्या देवठाणामधली ही दृश्य आहेत। कानडी गावाचा यामुळे संपर्क तुटलेला आहे। पूल वाहून गेल्यामुळे गावकऱ्यांनी पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप केलेला आहे। 4 दिवसांपासून या भागात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नद्यांना पूर आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन। नितेश, का अधिकचे अपडेट्स आहेत? मुसळधार पावसामध्ये पूलच वाहून गेलाय। नक्कीच देवठाणा गावचा हा पूल आहे आणि आपण जर बघितलं तर गेल्या 4 दिवसांपासून तळणी, मंठा आणि देवठाणा या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो आहे आणि यामुळे नद्या नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्यातच हा पूल जो आहे तो वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून आणि त्यामुळेच हा पूल वाहून गेल्याचा आरोप हा ग्रामस्थांनी केलेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं तर पुलाचं काम जे आहे ते ज्या पद्धतीनं पाणी वाहत आहे त्या भागातून हा पूल पूर्णपणे त्याला तडे जाऊन हा पूल वाहून गेल्याचं आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळं मंठ्याचा आणि या गावांचा, देवठाणा गावाचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। सध्याही या भागात या नदीला पूर आहे आणि त्यामुळं आता प्रवास करायचा कसा असा प्रश्न या भागातील ग्रामस्थांना पडलेला आहे आणि त्यामुळं तातडीने या पुलाचं काम करून द्या अशा प्रकारची मागणी या भागातील नागरिकांनी केलेली आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे आता प्रशासन या संदर्भात काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।